स्वप्न पूर्ण होतात, पण डोळे उघडे ठेवून पाहिलेली आणि दिवस रात्र कष्ट करणाऱ्यांची स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होतात। मात्र तो एक दिवस येईपर्यंत थोडा संयम असणं फार गरजेचं असतं। ठाण्याच्या एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। ठाण्याच्या या तरुणाचा खडतर प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। ओमकारची स्टोरी प्रत्येक तरुणाला माहीत असायला हवी, म्हणूनच आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। IPLचा लिलाव हा नुकताच पार पडला। या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब चमकले। काही खेळाडूंना कमबॅक करण्याची संधी मिळाली। IPL 2026च्या ऑक्शनमध्ये बड्या खेळाडूंवरती मोठमोठी बोली लागत होती। पृथ्वी शॉ आणि सरफराज खान सारखे खेळाडू अनसोल्ड राहतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती, पण शेवटच्या क्षणाला त्यांना घेतलं गेलं। तर दुसरीकडे एक असा मराठमोळा खेळाडू होता ज्याचं नशीब चमकलंय। त्याचं नाव आहे ओमकार तारमळे। ठाण्याच्या शहापूर सारख्या दुर्गम भागातून येणाऱ्या ओमकार तारमळेला हैदराबाद सनरायझर्स संघानं 30 लाखांना खरेदी केलंय। ओमकारची मेहनत, चिकाटी आणि जिद्द कामी आली। त्याचे कुटुंबीय आणि त्याचे प्रशिक्षक नरेंद्र दिवाने हे भारावून गेले। ओमकारच्या संघर्षाला या निवडीनं एक नवी दिशा दिली आहे। एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या ओमकारचा हैदराबाद सनरायझर्समध्ये निवड होण्यापर्यंतचा प्रवास एवढा देखील सोपा नव्हता। ओमकार हा शेतकरी कुटुंबातून येतो। शहापूरच्या शेरे या छोट्याशा गावात त्याचं साधंसं घर आहे। घरची स्थिती तशी हालाकीची। वडील शेती करून जे काही कमवतील त्यावरच घर चालतं। गौतम गंभीर तशी तयार झाला, तिथून मग त्याला सुरुवात झाली। योगायोगाने चांगली त्याला ग्राउंड भेटत गेला। नंतर दिल्लीला गेला, महाराष्ट्र लेवलला गेला, असं तिकडे पण त्याने चांगला परफॉर्मन्स कारण नंतर योगायोगाने माझी परिस्थिती आर्थिक एकदम डाऊन झाली, कारण त्याला मी एवढं पोहोचू शकत नाही। योगायोग असा आला का मला त्याला त्रिपुराला पाठवायचं होतं। त्रिपुराला पाठवायच्या वेळेला माझ्याकडे आर्थिक पराबल नव्हतं। मग योगायोगाने मी असं केलं का मी आमच्या बाजूला आमच्या लेडीज कंपनी सर्व आहेत शेजारी माझी, त्यांच्याकडनं बचत गटातून मी 3 लाख रुपये घेतले आणि त्या योगाने माझ्या मुलांना मी योगायोगाने असं झालं चांगलं तर तिथे पण त्यांना चांगला एकदम टॉप लेवलचा परफॉर्मन्स केला। तर तिकडनं मला फोन यायला लागले त्या कोचचे का बा ओमकारसाठी तुम्ही ओमकार आमच्याकडे द्या, आम्ही त्याचं सर्व बघतो। म्हटलं नाही। मग त्यावेळेला आमच्या इकडचे कोच आहेत नरेश दिवाने किंवा माझे कल्याणचे असे जे काही कोच आहेत त्यांना मी विचारलं, त्यांचे सल्ला ते होतं नाही ओमकारमध्ये असे गट्स आहेत तो भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवेल। तो गावातल्या क्रिकेट टीममध्ये टेनिस बॉल खेळायचा। ओमकारचे कोच असलेल्या नरेंद्र दिवाने यांची नजर जेव्हा ओमकारवर पहिल्यांदा पडली, ओमकारची उंची, त्याची बॉलिंग करण्याची स्टाईल पाहून नरेंद्र देखील भारावून गेले। त्यांनी त्याला आपल्याकडे प्रॅक्टिसला येण्यासाठी सांगितलं। ओमकारच्या घरच्यांची देखील दिवाने यांनी समजूत घातली। घरची स्थिती हलाखीची होती, त्यामुळे पुढे काय होईल असा प्रश्न ओमकारच्या वडिलांना सतावत होता। ओमकारला 2 वर्ष द्या, त्यानंतर पहा असा सल्ला नरेंद्र दिवाने यांनी ओमकारच्या वडिलांना त्यावेळेस दिला होता। मग काय, ओमकारनेही जोरात प्रॅक्टिसला सुरुवात केली। त्यानं आपल्या फिटनेसवर काम केलं। एकीकडे क्रिकेट सुरू असताना त्याचं दुसरीकडे कॉलेज देखील सुरू होता। ओमकार कुर्ल्यातील शेट्टी कॉलेजमध्ये अंतिम वर्षाचा विद्यार्थी सुद्धा आहे। कॉलेज आणि क्रिकेट दोघांचा त्यानं समन्वय साधला। पोटाला चिमटा काढून ओमकारच्या वडिलांनी त्याला क्रिकेटसाठी सपोर्ट केला। ओमकार आता मुंबईच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावत आहे। संभाव्य संघात त्याची निवड होण्याची शक्यता असल्याचं त्याचे कोच नरेंद्र दिवाने सांगतात। विशेष म्हणजे ज्यावेळी IPL 2026चे ऑक्शन सुरू होते त्यावेळी ओमकार गावातल्या मंदिरात होता। निवड होईल की नाही याची चिंता त्याला सतावत होती, पण नशिबानं आणि त्याच्या मेहनतीनं त्याला साथ दिली। हैदराबाद संघानं खरेदी केल्याची आनंदाची बातमी कळताच ओमकारने आपले कोच नरेंद्र यांना फोन करून त्यांचे आभार मानले। त्यावेळी तो भावुक देखील झाला होता। कोच नरेंद्र दिवाने यांनी देखील त्याचं अभिनंदन केलं। खेळावर आता अधिक लक्ष दे असा सल्ला त्यांनी ओमकारला दिला। IPLच्या संपूर्ण हंगामात ओमकार दिग्गज खेळाडूंसोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। कधी काळी ओमकार ज्या दिग्गज खेळाडूंच्या क्रिकेट मॅच टीव्हीवर पाहायचा, आता त्याच खेळाडूंसोबत त्याला खेळण्याची संधी मिळणार आहे।